हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मजेत ना? तर मी पण मजेत. तर मैत्रिणींनो, सकाळ झालेली आहे आणि खूप छान सकाळची सुरुवात झाली आहे. तर माझी कणिक वगैरे मळून झाली. त्यानंतर मला कैरीची पण भाजी बनवायची होती आणि मटकीचीसुद्धा बनवायची होती. आता मटकीची मी काळ्या मसाल्याची बनवणार होते आणि कैरीची तर तुम्हाला माहितीच आहे, गोड बनवतात गूळ वगैरे घालून तशी. आणि आता कैरीच्या भाजीला वेगवेगळे नाव प्रत्येक गावी असतात. तर आता कैरी आणून मला 2 ते 3 दिवस झालेले होते, म्हणून ती आता हाताला मऊसुद्धा लागत होती. मग व्यवस्थित धुवून घेतलं आणि कट करायला घेतलं. तसेच बरेच जण कैरीची जी साल असते ती काढून मग भाजी बनवतात, पण आता बघा, त्याची साल वगैरे राहिलं ना तरच ती भाजी खायला स्वाद येतो आणि खूप छान मजा येते. कैरी तर एवढी आंबट होती, काय सांगू तुम्हाला. पण आता आमच्या सासूबाई म्हणतात, तर आंबट कैरी राहिली तर भाजी छान येते, म्हणून मी आंबटवालीच कैरी घेतली. त्यानंतर कणिक वगैरे मळून घेतलेली तर आधीच होती आणि चपात्या लाटायला घेतली. आणि तसंच आजचा दिवस खूप स्पेशल आहे. तर कसा तर तुम्हाला सांगते. तर आज मातृदिवस होता. तर सगळ्या आपल्या ताई, मावशी, काकू सर्वांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि बघा, ही भाजी मी अशी बनवलेली आहे. तिला चांगली गरम होऊ द्यायची, म्हणजे त्याची साल जी असते ती मऊ होईपर्यंत. आणि एका साईडला मटकी वगैरे मटकीची डाळ शिजायला घातलेली होती. आणि आता माझी भाजी वगैरे झाली आणि नंतर नाश्ता केला. तर नाश्त्याला इडली बाहेरूनच घेतली होती. सकाळी थोडं वेगळंच खाल्लं तर बरं वाटतं लेकरांना. आपलं काही नाही, आपल्याला जे असलं ते आपण खातोच. त्यानंतर कपाट एवढा खराब झालेला आहे की काय सांगावं. सगळे पसारा झालेला आहे, पण वेळ कमी पडतो कामासाठी, म्हणून आता जे आहेत तेच व्यवस्थित लावून घेते. नंतर बघू, जेव्हा वेळ भेटेल तेव्हा. असंच आपला दिवस निघत असतो आणि आज करू उद्या करू मध्ये घरातला जो पसारा असतो तो वाढतच जातो. पण आता याचा नंबर कधी लागतो व्यवस्थित आवरायचा तर वेळेवर अवलंबून. त्यानंतर सगळं आवरून झालेलं होतं. मग आता 1-2 साडी हात शिलाई करायची होती, ते पण करून घ्यायची. आणि आज बघा, माझ्या भाग्याने कसं क्राफ्ट पेपरचं ग्रीटिंग कार्ड बनवायला घेतलेलं आहे. तसंच तर तिला ॲक्टिव्हिटी बनवायला आणि ते खूपच छान आवडतं, तर ती मनानेच करत असते तिच्या. तर बघा, सगळ्यांसाठी बनवणार होती, माझ्यासाठी, तिच्या आजीसाठी आणि तिच्या आंटीसाठी, असं तिने तिघांसाठी ग्रीटिंग कार्ड तयार केलेले होते. मुलांना त्यांच्या मनानेच काही करू दिलं तर त्यांना पण आवडतं आणि ॲक्टिव्ह पण होतात, म्हणून थोडं त्यांच्या मनाने करू द्यायलाच पाहिजे. तर अशी छान. आणि 2 दिवसाआधी आमच्या लग्नाचा वाढदिवससुद्धा होता, म्हणजे माझ्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण झाले. तर माझी भाग्याने त्या दिवशीसुद्धा खूप छान असं ग्रीटिंग कार्ड तयार करून, पॉकेट वगैरे तयार करून आम्हाला दिलेलं होतं. तुम्हाला दाखवते पुढं. असं म्हणजे एवढ्या कमी वयात ती एवढी ॲक्टिव्ह आहे, तर काय सांगावं तुम्हाला. मनाने सगळ्यांची मनं धरत राहते. तसं तिला सांगायचं काम नाही, तुम्हाला दाखवणार पुढं. आणि 8 तारखेला माझ्या लग्नाचा वाढदिवस होता. तसं आम्ही लग्नाचा वाढदिवस वगैरे करत नाही, पण यावर्षी आमच्या दिरांनी केला तर मग ते साजरीच झाला. त्यानंतर दुपारच्या वेळेस माझी भाग्या सँडविच करायला लागली, म्हणजे ती मनानेच करते बघा काहीतरीच. तिला वेगवेगळं बनवायला आणि करायला आवडतं तिच्या मनाने. आणि तिला जरा लागलेलंसुद्धा होतं हाताला. त्यानंतर माझी 2 ब्लाऊज कट केलेले होते 2 दिवस आधीच. आता लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्याला पण वेळ राहत नव्हता, ते शिवले. नंतर केस विचरायला घेतले, तर केसांमध्ये भरपूर गुंता झालेली होती. भरपूर वेळ गेला केस विचरायला. मस्त तेल वगैरे लावलं आणि केससुद्धा व्यवस्थित केले. त्यानंतर रात्रीच्या जेवणात म्हटलं, गरमी तर भरपूर होत होती, मग मी फक्त मसाले भात बनवणार होती. आणि आमच्या लग्नाच्या वाढदिवसाचं छोटंसं सेलिब्रेशन मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आणि माझ्या भाग्याने कसं आम्हाला गिफ्ट नाही दिलं, क्राफ्ट पेपरचे जे बनवलेलं होतं ते. आणि त्यानंतर मग आता जेवण वगैरे करून आता मला जायचं होतं माझ्या दिराच्या घरी, कारण ते आता ग्रीटिंग कार्ड तिने तिच्या आंटीसाठी पण बनवलेलं होतं, म्हणून ते पण द्यायचं होतं आणि ते पण देण्यासाठी जायचंच होतं. त्यानिमित्ताने
माझ्या पुतण्या आहे लहान, शिव नाव आहे त्याचं, त्याची पण भेट होते म्हणून. तर बघा किती छान बनवलेलं आहे. आणि आपल्या मनानेच लेकरांना काहीतरी करू दिलं तर ते पण हुशारच होतात. नाहीतर आपण हे करू नको ते करू नको केलं तर लेकरं करत नाहीत. मग आता आपण बाहेर गेलो तर थोडं खाऊ वगैरे घ्यावं म्हणून मग म्हटलं आता घेतलं आणि निघालो जायला. तर बघा फायनली तिने आम्हाला सगळ्यांना कार्ड दिलेले आहेत आणि किती छान नाही का. मस्त असं ग्रीटिंग कार्ड तिने तिघांना दिले आणि असं मस्त छान आमचा दिवस गेलेला आहे. आणि त्यानंतर आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी बघा पॉकेटमध्ये तिने काय लिहिलेलं होतं ते तुम्हाला दाखवते. आणि किती छान पॉकेटसुद्धा तयार केलेलं आहे. म्हणजे लेकरांना आता काही सांगायची गरजच नाही, आपोआपच मनाने ते करत असतात. आणि तिने इथं लिहिलेलं होतं काहीतरीच लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वगैरे असं लिहिलेलं होतं. आणि नंतर रात्रीच्या वेळेस केक वगैरे कट केला आणि असं आमचं छोटंसं सेलिब्रेशन झालेलं होतं. तसंच आजचा ब्लॉग कसा वाटला म्हणून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. श्री स्वामी समर्थ.